यावेळी एक मोठी बातमी बघूयात। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कराड इथल्या कृष्णा रुग्णालयात 2 तर सह्याद्री रुग्णालयामध्ये 1 अशा 3 जणांवरती उपचार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही 4 वरती गेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी तशी माहिती दिली। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय। अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं। सचिन, सातारा जिल्ह्यात कोरोना संदर्भात काय परिस्थिती आहे? अगदी सातारा जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती सांगायची झाली तर कोरोना सातारा जिल्ह्यात पुन्हा डोकं वर काढताना आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता जवळपास 3 वर गेलेली आहे। 3 रुग्ण उपचार घेत आहेत। कराड येथे कृष्णा रुग्णालयात 2 तर सह्याद्री रुग्णालयात 1 रुग्ण उपचार घेतोय। मात्र यामधली सर्वात महत्त्वाची बातमी ते म्हणजे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी आपल्याकडे आहे। यामुळे कोरोनाचं संकट थोडं वाढताना सातारा जिल्ह्यातलं आपल्याला पाहायला मिळतंय। सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। जिल्हा शल्य चिकित्सक सातारा याद्वारे सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये थोडासा वाढत आहे। सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये, कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव्ह असेल, दुसरी असेल, तिसरी असेल यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे। त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं। त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये। फक्त सुरुवातीला हे सांगतो की जसं कोविडमध्ये आपण करत होतो की गर्दीच्या ठिकाणी टाळावं, किंवा जर काही आजार असेल म्हणजे जसे की ताप आला, दम लागला तर लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपण तपासणी करून उपचार घ्यावेत। कोणतेही अशी लक्षणं अंगावर काढू नयेत। मी डॉक्टर युवराज करपे, जिल्हा शल्य। आणखी एक मोठी बातमी आहे याच संदर्भात। वसई विरारमधनं तिथे एका संशयित कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेलाय। वसईच्या नायगावच्या खोचिवडे गावात राहणाऱ्या विनीत किणी वय वर्ष 43 यांचा संशयित कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झालाय। त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यातच न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। कोरोनाच्या संदर्भातली लक्षणं आढळून आल्यास तातडीनं चाचणी करून घ्या असं आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांनी केलंय। हा रुग्ण हा नायगावमधील असला तरी वसई विरार महापालिकेच्या हद्दीतला नव्हता। त्याला न्यूमोनिया झालेला होता। त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागल्यामुळे मृत्यू झाला अशी माहिती पालिकेने दिली आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। विजय, या कोरोनाबाधित संशयित रुग्णाचा जो काही मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात काय सांगण्यात येत आहे? श्वेता, खरं तर वसई विरारमध्ये पहिल्यांदाच हा संशयित बळी गेल्याचं सांगितलं जातंय। कारण हा नायगावच्या खोचिवडे गावातील विनीत जो हे व्यक्ती होती, विनीत किणी, याचा मृत्यू झालेला आहे। याची जी कोविड चाचणी होती ती पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर त्याला न्यूमोनिया झाल्यामुळे त्याला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी त्याचा या दरम्यान मृत्यू झाल्याचं पालिकेने सांगितलेलं आहे। परंतु पालिकेचं असं म्हणणं आहे की हा जो रुग्ण होता तो महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे ग्रामीण भागात होता असं सांगितलंय। तर ग्रामीण भागाचे जे संतोष चौधरी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो वसई विरारचा असल्यामुळे आम्ही महापालिकेला कळवलेलं आहे। खरं तर यामध्ये दोघांचं म्हणजे एक चालढकल चाललेली आहे, एकमेकावर ढकलतायत। खरं तर यावेळी आता पूर्वीसारखी जी प्रक्रिया होती ती आता राबवायला पाहिजे, कारण कोरोनाचे रुग्ण जे आहेत अलीकडे वाढू लागलेले आहेत। त्यामुळे ज्या पहिल्या ज्या चाचण्या केल्या जात होत्या अशा चाचण्या आता सुरू करायला लागतील, कारण हा जर कोरोनाचा धोका वाढला तर यापुढे पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे। नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे। अशा अनेक उपाययोजना ज्या आपण यापूर्वी केल्या आहेत त्याचं पालन करावं असं पालिकेकडून सांगितलेलं आहे। बिलकुल विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तत्परता दाखवतात। हा या राज्यातला राजकीय दहशतवाद असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। खासदार संजय राऊतांनी राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातल्या खोलीची पाहणी केली।
खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय. राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार आहे. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवलाय. भारतीय जनता पक्षाच्या आणखी 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची शनिवारी घोषणा करण्यात आली. मात्र मुंबई अध्यक्ष कोण हा तिढा कायम आहे. यासंबंधीची घोषणा दिल्लीतनं होणार आहे. अमरावतीमध्ये राणा विरुद्ध खोडके असा वाद पुन्हा उफाळलाय. खोडकेंनी एवढी गुर्मी दाखवत दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिला. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देत असतात असा पलटवार संजय खोडकेंनी केला. भाजपनं राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावं अखेर जाहीर केली आहेत. अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केली. भाजपनं 2 आठवड्यांपूर्वी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडली होती. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केला. मी गद्दारांना पाडेन असं आव्हान घेऊन संजय राऊत हे विधानसभेच्या वेळी जळगावात आले होते. मात्र जळगावात त्यांना उमेदवारच सापडले नाहीत. जे सापडले त्यात त्यांची बोनी झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला. तर राऊतांच्या आजूबाजूला असलेले सुद्धा उबाठात नाराज आहेत असं पाटलांनी म्हटलं. अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणा यांनी केली. तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे. अमरावती महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केला. चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पिंपरी पोलिसांकडनं 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन्स घेतले ताब्यात. एटीएसनं अटक केलेल्या रवी वर्माची मुंबईमध्ये चौकशी. रवी वर्मा भारताच्या संवेदनशील क्षेत्रातली माहिती पाकिस्तानला पुरवत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीचा निर्णय कागदावरती. सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोलनाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. इन-हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी इन-हाऊस कोट्यातनं 10% जागा उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात. छोटी मोठी रेस्टॉरंट आणि धाबा चालकांना मोठा दिलासा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये PMPMLची भाडेवाढ आजपासून लागू. पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70 तर PMRDA हद्दीतला पास 120 वरनं 150 रुपयांवर. प्रवाशांच्या खिशाला कात्री. जोरदार कोसळणाऱ्या पावसानं अचानक घेतली विश्रांती. उकाड्यानं मुंबईकर झाले हैराण. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय. वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 3,400 वर तर 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. महाराष्ट्रात 68 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
भारताच्या नंदिनी गुप्ताचं मिस वर्ल्ड बनण्याचं स्वप्न भंगलं. थायलंडच्या ओपल सुचातानं जिंकला मिस वर्ल्ड 2025चा किताब. आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई सामना रंगणार. विजेत्याची गाठ अंतिम फेरीत बेंगळुरूशी पडणार. आप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. एसटी कर्मचारी बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार. एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18 दिवसात 1.5 टीएमसी पाण्याची झाली घट. धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिकच. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत. फ्लेक्सी फेअर योजनेचा शुभारंभ. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 2 बैलजोड्यांची कर्नाटक राज्यातनं खरेदी. झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ. सोलापुरातील एका ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय. पुणे विमानतळावरून उड्डाणांमध्ये वाढ. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून आणखी 15 उड्डाणांना मंजुरी. स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात फरार आरोपी निलेश याला अटक झाली. या निलेश चव्हाणचे आणि हगवणेंचे संबंध काहीसे गूढ होते. निलेशनं वैष्णवीचं बाळ तर आपल्याकडे दडवलं होतंच, पण सोबतच निलेशनं लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईलही लपवून ठेवलेले. आता निलेशच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांची उकल होण्याचा अंदाज आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ लपवणारा निलेश चव्हाण आता कोठडीची हवा खातोय. पण या निलेशच्या अटकेमुळे हैवान हगवणे आणि निलेश चव्हाणचं नेक्सस समोर आलंय. वैष्णवीचा झालेला छळ आणि तिचा मृत्यू या सगळ्याशी निलेशचा जवळचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचमुळे आज कोर्टात सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद रंगला. निलेशच्या अटकेनंतर वैष्णवी मृत्यू प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय. या प्रकरणातला एक मोठा पुरावा नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक केलेल्या निलेश चव्हाणकडे होता. आणि हा पुरावा म्हणजे निलेश चव्हाणकडनं जप्त झालेले मोबाईल. वैष्णवीची नणंद करिश्माचा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल निलेशकडे असल्याचं त्यानं चौकशीत सांगितल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. तसंच वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात फोन कॉल झाल्याची माहिती उजेडात येते. आणि याच फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक निलेशच्या घरी जाऊन धडकलं. निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरचं घर आहे खरं तर पुण्यातलं, त्या कर्वेनगरच्या घरी आता दाखल झालेले आहेत. हगवणे प्रकरणातील ज्या मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे, या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती खरं तर कोर्टात आज देण्यात आली होती. आणि पोलिसांना हेच मोबाईल जे आहेत ते चेक करायचे होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणच्या घरी आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पिंपरी चिंचवडचे दाखल झालेले आहेत. 52 पोलीस दाखल झालेली पाहायला मिळत आहेत. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे.
वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेश हे एकमेकांचे मित्र आहेत. तसंच हगवणे कुटुंबाच्या अनेक बाबींमध्ये निलेश कायमच ढवळाढवळ करायचा याची माहिती हगवणेंची मोठी सून मयुरीनं याआधीच दिलेली आहे. मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण. दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी निलेशवरती अनेक आरोप केले. निलेशकडे शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे. त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची आणि वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत. तर लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईलही निलेश चव्हाणकडे आहे. या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे आहेत. निलेशला पुण्यावरनं नेपाळपर्यंत पळून जाण्यास नेमकी मदत कुणी केली याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. आणि वैष्णवीच्या बाळाला निलेशनं कोणत्या अधिकारात ताब्यात ठेवलेलं याचाही शोध घ्यायचा आहे. त्यामुळे वैष्णवी मृत्यू प्रकरणातले एक एक धागेदोरे आता हळूहळू समोर येतात. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित लोकांचा आका नेमका कोण हा प्रश्नही उपस्थित होतोय. आता निलेशच्या चौकशीतनं पुढे येणारी माहिती या संपूर्ण केसमध्ये महत्त्वपूर्ण असेल. गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.